नमस्कार. मी रेकी ग्रँडमास्टर सरोज शेंडे. आज मणिपूर चक्राचे मेडिटेशन घेणार आहे. हे चक्र 7 चक्रापैकी तिसरे चक्र मानले जाते. ह्यालाच सोलर फ्लेक्सिस चक्र असेही म्हटले जाते. ह्या आधीचे 2 चक्र म्हणजे मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राचा तुम्ही नक्कीच सराव केलेला असणार. मणिपूर चक्राच्या मेडिटेशनसाठी आता तुम्ही पाठीचा कणा ताठ करून बसा. डोळे बंद करून मणिपूर चक्राची थोडी माहिती जाणून घ्या. हे चक्र नाभीच्या 2 बोटेवर स्थित असते. हे पिवळ्या रंगाचे असते. ह्याचा बीजमंत्र आहे रम. हे चक्र संतुलित असेल तर व्यक्तीचा आत्मविश्वास चांगला असतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. स्वतःचा आणि इतरांचा आदर राखला जातो. सकारात्मकता आणि उत्साह जाणवतो. पचनक्रिया सामान्य राहते. मणिपूर चक्र जर कमी सक्रिय असेल तर आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. भीती, संकोच, असुरक्षितता जाणवते. निर्णय घेण्यात अडचणी येतात. आळस आणि उत्साहाचा अभाव दिसून येतो. व्यक्ती स्वतःच्या क्षमतांवर शंका घेते. हे चक्र जर अति सक्रिय असेल तर व्यक्ती राग, चिडचिड करत असते. इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. अहंकार किंवा हट्टीपणा वाढतो. अतिस्पर्धात्मक वृत्ती वाढते. व्यक्तीचे धैर्य कमी होते म्हणजे अधीरता दिसून येते. ह्या मणिपूर चक्राच्या मेडिटेशनमुळे असंतुलित मणिपूर चक्र संतुलित व्हायला नक्कीच मदत होते. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ करा. शरीर सैल सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. नाकाद्वारे लांब श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत शरीरातील ताण वितळत आहे. प्रत्येक श्वासासोबत मन अधिक शांत होत आहे. श्वास घेताना मनात म्हणा, मी शांतता स्वीकारते. श्वास सोडताना म्हणा, मी ताण सोडून देते. श्वास घेताना मनात म्हणा, मी शांतता स्वीकारते. श्वास सोडताना म्हणा, मी ताण सोडून देते. आता तुमचे लक्ष नाभीच्या थोडे वर मणिपूर चक्रावर केंद्रित करा. तेथे एक सुंदर तेजस्वी पिवळा प्रकाश दिसत आहे. हा प्रकाश उबदार, तेजस्वी आणि शक्तिशाली आहे. प्रत्येक श्वासासोबत हा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तो तुमच्या संपूर्ण पोटाच्या भागात पसरत आहे. कल्पना करा की तुमच्या आत एक सुवर्ण सूर्य चमकत आहे. हा सूर्य तुमचा आत्मविश्वास जागृत करीत आहे. तुमच्या जीवनातील सर्व भीती आणि शंका दूर करीत आहे. अगदी हलक्या आवाजात म्हणा, मी शक्तिशाली आहे. मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. मी योग्य निर्णय घेते. माझ्यात अमर्याद क्षमता आहे. मी माझ्या जीवनाची निर्माती आहे. आता आपण बीज मंत्राचा जाप करूया. रम 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 ह्या मंत्राच्या कंपनामुळे पिवळा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. ह्या मंत्राच्या कंपनामुळे
पिवळा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. मनात अनुभव घ्या, हे चक्र स्वच्छ, संतुलित आणि ऊर्जावान झाले आहे. आता त्या सूर्यप्रकाशाला प्रेमाने धन्यवाद द्या. हळूहळू वर्तमानात या. तुमचे शरीर जाणवा. पायाची, हाताची बोटे हलवा. दोन्ही हात रब करून डोळे उघडा. धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया पुढील चक्राच्या मेडिटेशनसह.